महाबळेश्वर या ठिकाणी खऱ्या अर्थानं उद्यापासून म्हणजे 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होत आहे। महाबळेश्वर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांची जन्मभूमी आहे। त्याचप्रमाणे मदत आणि पुनर्वसन मंत्री त्याचप्रमाणे मकरंद आबा पाटील यांचा देखील हा बालेकिल्ला समजला जातो। मात्र खऱ्या अर्थानं पक्षांतर्गत दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये उमेदवारांच्या हालचालीला जरी वेग आलेला असला तरी खऱ्या अर्थानं अजूनपर्यंत कोणत्याही उमेदवाराची घोषणा झालेली नाही आहे। याच दृष्टीनं आपण उद्यापासून बघणार आहोत की नक्की हालचालींना कशा पद्धतीनं वेग येतोय। मात्र दोन्ही पक्षानं आत्तापर्यंत आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत। मात्र याच तालुक्यामध्ये जो राष्ट्रवादी पक्षासोबत असलेला जो मित्र पक्ष होता तो मात्र वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढणार असून त्यांचे उमेदवार मात्र या ठिकाणी घोषित झालेले आहेत। राजकीय वातावरणामध्ये किंवा वर्तुळामध्ये चर्चा देखील होते की या उमेदवारांमुळेच कुठंतरी जे दोन्ही पक्षाचे उमेदवार घोषित होणार आहेत ते अजून घोषित केलेले नाही आहेत। नितीन गायकवाड, DDM न्यूज, महाबळेश्वर।